नमस्कार मित्रांनो. जय महाराष्ट्र जय संविधान. मी शिवशाही प्रहार मावळा. आता आज आपल्याला व्हिडिओ आपले शॉर्ट असतात, त्यामुळे आपल्याला 2 व्हिडिओ बनवावे लागतात, 2 भागात. तर प्रथम भाग हा, तर आता विषय हा आहे की आज देशभरात जे वातावरण आहे ते हिरवा भगवा, पण अस्तित्वात काय आहे, अस्तित्वात किती कलर होते. ज्यावेळेस देवाने माणसाला घडवलं त्यावेळेस एक काळा आणि एक गोरा, मग मुलगा किंवा मुलगी. आता गोरा कलर म्हणजे गोरा हा शब्द असा आहे की तो पांढऱ्यामध्ये नाही मोडत, तो गावासारखा असतो. मग तो मंत्र्या नेत्या संत्र्या अशासारख्या मंत्र्याला बोलायसाठी हे आता कलर आलेत. ते सोडा. आता गोष्ट प्रथम अशी आहे की हा जे देवाने कलर आणलेत त्यात एक गोरा आणि एक काळा. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण मुलगा जन्माला येतो, मुलगी जन्माला येते, कुणी जन्माला ज्यावेळेस येतो किंवा मरतो, त्यावेळेस त्यांना पांढरा कलर, आणि ते देवाने नाही बनवलेला, ते माणसाने बनवलेला. आणि येताना पण पांढऱ्या कलरपेक्षा कापडातच बाहेर येतो आईच्या पोटातून, आणि ह्या धरती माईच्या पोटात सुद्धा तो जाताना त्याच कापडात जातो. त्यामुळं हा हिरवा काळा गोरा ह्या भानगीत तुम्ही पडू नका. आता मी जर का तुम्हाला सांगितलं तर थोडंसं वाईट वाटण्याची गोष्ट आहे, आणि ते सत्य आहे, ते तुम्हाला सहन करावं लागेल. ते म्हणजे सहन नाही, ते समजून घ्यावे लागेल की अशा लोकांच्या नादी लागण्यापेक्षा की हे जे काय कलर बाबतीत बोलतात. आता आम्ही कलरचा आदर का करतो? भगवा कलर हा एक शिवाजी महाराजांनी त्याचा वापर केला, म्हणून आम्ही भगव्याला आज आमच्या मस्तकावर ठेवतो, आणि ते राहणार. जे शिवाजी महाराजांनी केलं ते आमच्या माथ्यावर राहणार. आम्ही त्याचा काही विरोध करणार नाही. परंतु तुम्ही जी काय हिरव्या बाबतीत बोलताय, आता त्याबद्दल मी दुसरा व्हिडिओ टाकतो आहे. आता सध्या एवढं बोलतो, आणि जय महाराष्ट्र.